तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्याची मेहनत आधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य। राज्यपालांचं वक्तव्य। राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण। डिसाळ नियोजनाचा पुरस्कार विजेत्यांना फटका। गैरसोयी आणि शेतकऱ्यांचा संताप। कारखान्यांची धुराडी। दिवाळीनंतर गळीत हंगामात यंदा अडथळे। 15 दिवस उशिराच कारखाने सुरू होण्याची चिन्हे। पुणे जिल्ह्यात 1,22,000 शेतकऱ्यांची नोंदणी। मागेल त्याला सौर कृषी पंप। महावितरणाच्या संकेतस्थळावर उत्स्फूर्त प्रतिसाद। आता तासाभरात होणार जमीन मोजणी। अचूकतेमुळे वादविवाद टळणार। मोबाईलवर मिळणार माहिती। नकाशे थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर। नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवणार। छत्रपती संभाजीनगरसह विभागातील जिल्ह्यातील बाधित शेतींचे पंचनामे पूर्ण। बांधावर पोहोचून अधिकाऱ्यांनी केले पंचनामे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 14 दिवसात 1.25 लाख शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। जमिनीच्या क्षेत्रफळानुसार पंप होतात मंजूर। केवळ 10% भरून मिळतो संच। नंदुरबार जिल्ह्यात 1500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात नुकसान। आजपासून पंचनामे होणार। दुधाला सरसकट 35 रुपये द्या, अनुदान नको। पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप। पशुखाद्याचे दर वाढल्याने व्यवसाय मोडकळीस। परतीच्या पावसामुळे 1,500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती। मिरची, सोयाबीन, केळीला सर्वाधिक फटका। मनसरमध्ये धना मेथीचा बाजार सुरू करा। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील। बाजार समितीची वार्षिक सभा उत्साहात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परिमंडळातील 181 उपकेंद्रात उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प। पहिल्या टप्प्यात 63 उपकेंद्रांची निवड। 85 उपकेंद्रातील प्रकल्प जागेअभावी रखडले। हिंगोली जिल्ह्यात विमा कंपनीला 158 कोटींच्या निधीची प्रतीक्षा। 25% अग्रिम रक्कम अडकली। 3 लाख शेतकऱ्यांचे लक्ष। राज्य कृषी पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांचा राडा। उशीर झाल्याने शेतकरी संतापले। कृषी मंत्र्यांनी घातली समजूत। लाडक्या बहिणींचे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात। CSC केंद्र चालकाचा प्रताप। हडपले लाखो रुपये। योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप सुरू। परतीच्या पावसाने रब्बीची भुईमुग पीक पेरणी लांबणीवर। यंदा पेरणी क्षेत्र वाढणार। नांगरणीसह मशागतीला प्रारंभ नाही। अकोला जिल्ह्यात 2 लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा। आता नोंदणी तलाठी स्तरावर। जालना जिल्ह्यात 57% क्षेत्रावरील पिकांची ई-पीक पाहणी पूर्ण। तलाठी स्तरावरील नोंदणीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मुदत। काढणीला आलेले सोयाबीन शेतातच सडण्याची वेळ। शेतांना तळ्यांचे स्वरूप। मजूर घराबाई येईना आणि पाऊस शेतात पाय ठेवू देईना। लिंबू 7 रुपयाला तर शेवग्याची शेंग 10 रुपयाला। ओला वाटाणा आवाक्याबाहेर। खोबऱ्याच्या दरात वाढ। नारळ रताळ्यालाही मागणी। शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। फळ पिकांच्या नुकसानीपोटी 814 कोटी वाटपाचा राज्य सरकारचा निर्णय। हगणदारी मुक्ती नावालाच ग्रामस्थांच्या हाती पुन्हा लोटा। गुड मॉर्निंग पथक सक्रिय करण्याची गरज। बक्षिसांची केवळ खैरात। बाजारात बंद झाली आवकीची खेप। यंदा कांद्याने घेतली 100कडे झेप। नंदुरबारातील बाजारपेठेत दरात विक्रमी वाढ। नवीन कांदा येईपर्यंत दरवाढ राहणार। चोपडा तालुक्यात 42,000 हेक्टर कापसाचे पीक धोक्यात। अतिपावसाने कापसाला फुटले कोंब। कैऱ्या सडल्याने नुकसान। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा। पिकाची ऑनलाईन नोंद केली तरीही 5,000साठी चक्राच। 5,000चे अर्थसहाय्य यादीत 10,000वर शेतकऱ्यांची नावे नाहीत। वाशिम जिल्ह्यातील घटना। चांदवडला पीक विम्याचे 70 कोटी रखडले। जिल्ह्यात 4 लाख शेतकऱ्यांना विमा रकमेची प्रतीक्षा। बीड जिल्ह्यावर आभाळ माया। 143 पैकी 95 प्रकल्प पूर्णतः ओव्हरफ्लो। माजलगाव धरणात 100% पाणी साठा।
बाजारात नव्या सोयाबीनच्या तुलनेत जुन्याला मिळतोय भाव, नवीन जुना असा भेदभाव सुरू। सोयाबीन हमी भाव केंद्र कधी सुरू करणार, शेतकऱ्यांची मागणी। रात्री व्यापाऱ्यासोबत सौदा अन सकाळी झाडांवरील 2 टन पेरूज गायब, पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, फळगळती निकषात बसत नसेल तर पंचनामा कशासाठी, संग्रामपुरात संत्र्यांचे सर्वाधिक क्षेत्रफळ। सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीवरून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, मंडई आणि तोलाई केंद्रावर करणार आंदोलन। खरीपाच्या 40% तुरीची लागवड, शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची धास्ती, अक्कलकोट तालुक्यात बंपर पीक येण्याची शक्यता, तुरीला प्रति क्विंटल 10,000चा दर। नुकसानीच्या नोंदणीला नेटवर्कचा खोडा, सरसकट पीक विमा देण्याची मागणी, फळबाग नुकसानीचा आढावाच नाही। तुरीच्या शेंगांचे भाव घसरले, विक्रीसाठी लगबग, देवळा तालुका रस्त्यावरच थाटली दुकाने, शेंगांचे दर 75% घसरले। माजलगाव धरण भरण्यासाठी आता 4.5 फूट पाण्याची आवश्यकता, 69% पाणीसाठा परतीच्या पावसावरच भरणार धरण। अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20,000 कोटी येणार, मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। किनवट तालुक्यात खरीपातील ई पीक पाहणी 69.03%, प्रत्यक्ष पेरणी व ई पीक पाहणी क्षेत्रात 24,487 हेक्टरचा फटका। मागेल त्याला सौर कृषी पंप, मराठवाड्यात जालना जिल्ह्यातून आले सर्वाधिक अर्ज, महावितरणाच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद, सौर ऊर्जेसाठी अर्जांचा पाऊस। बुलढाणा जिल्ह्याला मागील खरीप व रब्बीची सुमारे 500 कोटींची भरपाई। शेतातून पाण्याचा निचरा होईना, मका कपाशी आल्याचे मोठे नुकसान, जोरदार पावसाचा परिणाम, वैजापूर कन्नड तालुक्यातील स्थिती, शेतकरी अडचणीत। मोसंबीच्या बागांना अतिवृष्टीचा फटका, दर आले निम्म्यावर, फळ बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त। सोयाबीन कापूस अनुदान वितरणाचा शुभारंभ, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा। शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच 10,000 जमा होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा। चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये फळ व पालेभाज्यांचे भाव कडाडले, चाकण बाजार भाव, हिरव्या मिरचीची 335 क्विंटल आवक। अखेर पीएम किसानचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी होणार जमा, केवायसी न केलेले राहणार वंचित, केवायसी केलेल्यांनाच राब। निराधारांना अनुदान थेट खात्यावर मिळणार, संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधावा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।